तर आता ज्याप्रमाणे फेब्रुवारीच्या हप्त्याला विलंब झाला होता, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता हा वेळेवर आलेला नाही. बऱ्याच लाडक्या बहिणी वाट पाहू थकून गेल्या होत्या. 24 तारखेला हप्ते वितरणासंदर्भातला जी.आर प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यानंतर सुद्धा 28 तारखेला पहिला मेसेज आला संध्याकाळचे 4 वाजता. त्यानंतर 29 तारखेला वितरण झालं नाही आणि 30 आणि 31 तारखेला पुन्हा भरपूर वितरण झालं. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे फेब्रुवारीच्या हप्त्याला विलंब झाला, आता आपण जसं पाहत आहोत 1-2 हप्ते, तर हप्त्याला हा विलंब होत आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात सुद्धा हप्त्याला विलंब होईल का? हप्ते वितरण हे कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब कोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. तर पाहून घ्या लाडक्यानो, मागच्या 2 ते 3 महिन्यापासून आपण पाहत आहोत की जो हप्ता आहे तो वेळेवर मिळत नाही. डिसेंबरचा हप्ता सुद्धा वेळेवर आला नव्हता, त्यानंतर जानेवारीचा हप्ता सुद्धा वेळेवर आला नाही आणि आता फेब्रुवारीचा हप्ता तर पूर्ण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 31 तारखेपर्यंत आला. त्यामुळे मार्च महिन्याचा जो काही हप्ता असेल तो एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाणार का, असा प्रश्न लाडक्या बहिणींना सध्या तरी सतावत आहे. पण लाडक्यानो, तुम्ही काळजी करू नका. आताच फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, म्हणजेच 31 तारखेपर्यंत फेब्रुवारीच्याच हप्त्याचं वितरण चालू होतं आणि समोरचे 2-4 दिवस तरी हप्ता येणार नाही, कारण रविवारपर्यंत तरी वितरणासंदर्भात कसली माहिती येणार नाही. त्यानंतर सोमवार मंगळवारला वितरणासंदर्भात काही माहिती येऊ शकते आणि त्यानंतर हप्ते वितरण तुमचं हे 15 तारखेला जाण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. त्याचसोबत लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर सुद्धा असणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती केली नव्हती त्यांना एक संधी पुन्हा देण्यात आलेली आहे. 30 एप्रिल पर्यंत ही संधी तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर केवायसी दुरुस्ती केली नसेल तर नक्कीच केवायसी दुरुस्ती करून घ्या आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.